हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मुमुक्षा. इतिहासपूर्व ताओचा शोध सोपा नाही. त्यात अनंत अडचणी आहेत. विश्वाची निर्मिती द्वंद्वातून झाली आहे. ताओ अरूप, निराकार, अदृश्य, सूक्ष्म आहे आणि त्यामधून निर्मित झालेले विश्व रूपवान, आकार असलेले, दृश्य, जड असे आहे. त्यामुळे जडाच्या माध्यमातून सूक्ष्माचा शोध घेणे सोपे नाही. काहीतरी असण्याच्या आधीची, काहीही नसण्याची स्थिती म्हणजे एक महागूढ रहस्यच आहे. त्याचा भेद करायचा आहे. तसेच ताओच्या शोधाकरिता जे काही करावे तत्क्षणी त्याच्या विपरीत गोष्ट निर्माण होते. खाली म्हणजे काय याची व्याख्या पक्की असल्याशिवाय आपण वर असे म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रथम जे उपलब्ध आहे त्याची व्याख्या करूनच पुढील पाऊल उचलावे लागते. जे आहे त्याला जड, दृश्य असे ठरवून मगच सूक्ष्म, अदृश्य ताओचा शोध घ्यावा लागतो. विश्वनिर्मितीचे वेळी येथे वैश्विक शक्तीशिवाय अन्य काहीही नव्हते. ताओमधून त्याने स्वतः विश्वनिर्मिती केली आहे. याचा अर्थच ताओ स्वयंभू आहे. आपण तर परावलंबी आहोत. विश्वाच्या अवाढव्यतेचा थांग पत्ता लागत नाही. यावरून ते निर्माण करणारा सर्वच बाबतीतील किती शक्तिवान असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण इतकेच म्हणू शकतो की तो प्रत्येक बाबतीत अमर्याद आणि अनाकलनीय आहे. त्याचा शोध घ्यायला आपण फारच खुजे आहोत, थिटे आहोत, क्षुद्र आहोत. त्याचा शोध घ्यायला आपल्याकडे उपकरणे म्हणजे आपली देहादी इंद्रिये आहेत. वैश्विक विचार करता आपली देहादी इंद्रिये त्याच्यापुढे कसपटा समान आहेत. पुढची अडचण अशी आहे की ताओ कल्पनातीत आहे. असे जाणून कल्पनातीत होण्याकरता एकचित्त व्हायला जावे तर त्या स्तब्धतेत कल्पनाच कल्पना सुचू लागतात. तो विचारातीत आहे असे जाणून निर्विचारावस्थेत बसावे तर त्या शांतावस्थेत अनंत विचारांचे काहूर माजते. तो सूक्ष्म आहे असे जाणून देहातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी मौनात जावे तर बुद्धी उसळून येते आणि देहाला हालचाल करावी अशी इच्छा होते. मुखावाटे भरभरून बोलावे अशी उर्मी येते. अशा प्रकारे जे जे करावे त्या प्रत्येक बाबत विपरीत होते आणि आपण हतबल होतो. यामुळे नुसती ज्ञानलालसा असून उपयोग होत नाही. ताओबद्दल कितीही ज्ञान मिळवले तरी तो अनाकलनीयच राहतो. तेथे तार्किक, वैचारिक माहितीचा काहीही उपयोग नाही. साखर गोड असते याची पुस्तकी माहिती उपयोगाची नाही. पुस्तकात वाचून साखर गोड असते म्हणजे नेमके काय असते ते समजत नाही, समजणे शक्य नाही. यास्तव साखरेची गोडी नेमकी समजायला हवी असल्यास आपल्याला स्वतःला साखर खावीच लागते, तरच तिची गोड चव समजते. याचप्रमाणे ताओ जाणून घ्यायचा असल्यास स्वतःला त्याची अनुभूती घ्यावी लागेल. त्यासाठी मुमुक्षा असावी लागेल. ताओ अदृश्य आहे. लाओत्से म्हणतो की पाहिले तरी दिसत नाही म्हणून त्याला अदृश्य असे म्हणतात. विश्व आणि त्यामधील तमाम वस्तुजगत जड आहे. ते दृश्य आहे. वैश्विक द्वंद्वाच्याच नियमाप्रमाणे ते अदृश्यामधून निर्माण झालेले आहे. ताओचा शोध म्हणजे त्या अदृश्याचा शोध घ्यायचा आहे. हा शोध घेणे शक्य आहे कारण आपण त्या अदृश्याचाच एक भाग आहोत. आपला मूळ स्रोत अदृश्य हाच आहे. यास्तव दृश्यामधून अदृश्यात जाणे, आपल्याच मूळ स्रोतात जाणे शक्य असायलाच पाहिजे. आपली मूळ स्थिती ही काही जड वस्तू नाही की त्याचे तुकडे केले किंवा त्यावर रासायनिक प्रक्रिया झाली आणि आपली निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ, उसाच्या कांडक्याचे सोलून तुकडे केले की ते पुन्हा जोडता येत नाहीत. फोडणी केली की नंतर आपल्याला त्यातील पदार्थ म्हणजे तेल, मोहरी, हळद, जिरे वगैरे पुन्हा विलग अलग करता येत नाहीत. अशा प्रकारे आपली निर्मिती नाही. आपण सूक्ष्मातून निर्माण झालेले आहोत. त्यामुळे आपण आपल्या मूळ स्थितीला जाणू शकतो. त्यासाठी आपल्या थोर ऋषीमुनींनी साधना, उपासना शोधल्या आहेत. आपल्याला त्या अवगत करून घ्यायच्या आहेत. यामधील मूलभूत गोष्ट अशी आहे
की आपण सूक्ष्मामधून जडात आलेले आहोत. त्यामुळे पुन्हा जडातून सूक्ष्मात जाण्यासाठी आपल्याला जडापासून पूर्णपणे विलग व्हावे लागते. ते शक्य होते कारण आपला तुकडा झालेला नाही. आपण सूक्ष्मापासून तुटून दूर झालेले नाही. तसेच आपल्यावर कसली काही प्रक्रिया झालेली नाही. मातीपासून मडके तयार केले जाते. त्या रिकाम्या मडक्यात हवा असते. याचा अर्थ बाहेरील हवा त्या मडक्यातील हवेपासून निराळी झालेली नसते, तर माती हवेत मडक्याचा आकार धारण करते. त्यामुळे आपल्याला त्या हवेचा एक छोटासा भाग मडक्यात वेगळा झाल्यासारखा वाटतो. येथील जडवस्तू किंवा आपला देह अशाच प्रकारे निर्माण झालेला आहे. मूलभूत ताओमध्ये जडवस्तू निर्मित झालेल्या आहेत. त्या ताओपासून अलग झालेल्या नाहीत. त्यांनी ताओला लपेटून घेतले आहे. आपल्याला जर पुन्हा सूक्ष्मात जायचे असेल तर आपल्याला या लपेटलेल्या वस्तू म्हणजे आपला देह आपल्यापासून पृथक करावा लागेल. आपण देहासभोवती पांघरून लपेटून घेतलेले असले तर ते आपण दूर केले की झाले. तसेच जर आपण आपल्या सभोवती लपेटून घेतलेला देह विलग केला की आपण आपल्या मूलभूत स्थितीत येऊ. त्यावेळी आपल्याला आकलन होईल की आपण जड देह धारण केला होता आणि त्यामुळे आपण दृश्य झालो होतो. मूलतः आपण अदृश्यच आहोत. मृत्यूचे वेळी नेमके हेच होते. परंतु मृत्यू होतो तेव्हा आपण पुन्हा त्याच देहात येत नाही. त्यामुळे आपल्याला ते ज्ञान होत नाही. परंतु ध्यान समाधीमधून आपण व्युत्थान होऊन पुन्हा त्याच देहात येतो. त्यामुळे आपल्याला हे ज्ञान होते. हरि ओम.